राज्यघटना कशा पद्धतीने चालवावी, पक्ष आणि प्रशासन व्यवस्था, कायदे यंत्रणा, निरनिराळ्या योजना, राज्य केंद्र शासनाचे कर्तव्य, न्यायालयीन कर्तव्य, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, संसद, लोकसभा, राज्यसभा यात निवडून येणाऱ्या लोकांच्या भूमिका आणि कार्य कर्तव्य काय आहेत याचे संपूर्ण नियोजन भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले आहे। पण ते कशा प्रकारे देशातील जनतेच्या विकासासाठी, समृद्धीसाठी राबवायचे हे भारतीय संविधानाचं खरं वैशिष्ट्य आहे। आणि हेच वैशिष्ट्य आपल्या लोकांपर्यंत मला तरी वाटतं की माहीत नाहीये। प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याची मुभा घटनेने दिलेली आहे। भारतीय संविधानात प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे धर्म स्वीकारण्याची व बदलण्याची मुभा देखील दिलेली आहे। भारतीय संविधानात वेळप्रसंगी कायद्याच्या कलमामध्ये बदल करण्याचा अधिकारही दिलेला आहे। संविधानाची अंमलबजावणी जर यथायोग्य झाली तर या देशाचे नक्कीच कल्याणच होईल। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। जगातील सर्वात मोठी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली आहे। भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, समुदाय, गोत्र, भाषा, राहणीमान, प्रांत असताना सुद्धा सर्वांना भारतीय राज्यघटनेने एका सूत्रात बांधून ठेवलेलं आहे। सर्वांना भारतीय लोकशाही प्रणाली बहाल केली आहे। आपला देशाला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी हे संविधान आंबेडकरांनी लिहिलेले आहे। भारतीय संविधानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी संविधान दिनान्वये आयोजित करण्यात आलेला आहे। भारताची राज्यघटना म्हणजे आपले संविधान हा भारताचा पायाभूत कायदा आहे। भारतीय संविधानाचा योग्य प्रकारे आदर हा प्रत्येकाने राखलाच पाहिजे। म्हणूनच सांगतो, घटना अशी लिहिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना अशी लिहिली की अरे जसे सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही, ऋण बाबासाहेबांच्या या जन्मात कधीच कुणाच्या डोक्यावरचे फिटणार नाहीत। माझे संविधान, माझा अभिमान। जय भारत।